नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज बुक या यूट्यूब चॅनलवर. बघा मित्रांनो, आपण एक सरळ व्याज या चॅप्टरवरील एक टॉपिक आहे मित्रांनो. हा सरळ व्याज यावर आपण थोडेसे काही गणित, त्याची कन्सेप्ट आणि त्याची शॉर्टकट किंवा आणि रेशो मेथड या प्रकारे आपण तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे, तर पहा लक्ष द्या. सरळ व्याज ही तुम्हाला सर्वांना येते मित्रांनो, परंतु माझी तुम्हाला बेस्ट कन्सेप्ट ती सांगणार आहे, ती तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायची. ठीक आहे, आता पहा सरळ व्याज तुम्हाला माहिती आहे, आपण बँकेकडून व्याज घेतो. ठीक आहे, जसे की आपण इतर व्यक्तीकडून सुद्धा काही व्याजानं पैसा घेत असतो. ठीक आहे, तर मग जी काही आपल्याला रक्कम मिळते त्याच्यावर आपल्याला काय मित्रांनो, त्यांच्याकडून मिळालेली रक्कम, त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी दर असतो, तो दर आपल्याला दर आकारतात आणि तो दर आकारला की त्याला आपल्याला काहीतरी व्याज द्यावं लागतं. ठीक आहे, हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. ठीक आहे, तर बघा सरळ सरळ व्याज म्हणजे काय, मी तुम्हाला थोडंसं बघा 2 शब्दात कन्सेप्ट सांगतो, नंतर आपण गणिताकडे वळू. ठीक आहे, पहा तर मित्रांनो लक्ष द्या. सरळ व्याज, ओके, बघा आपलं चॅप्टर आहे सरळ व्याज. पहा काय मित्रांनो, सरळ व्याज. ठीक आहे, सरळ व्याज म्हणजे तुम्हाला आता मी सांगितलं, तर बघा याची थोडंसं बेसिक माहिती सांगतो, लक्ष द्या. सरळ व्याज तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, सरळ व्याजाचं सूत्रसुद्धा तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, पहा मित्रांनो, सरळ व्याजामध्ये आपल्याला दिलेली असते मुद्दल. बघा काय दिलेली असते, बघा मुद्दल. ओके, बघा आपल्याला दिलेली असते मुद्दल. ठीक आहे, बघा मुद्दललाच मित्रांनो आपण इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल म्हणतो. काय म्हणतो, प्रिन्सिपल. मग ठीक आहे, म्हणून याला आपण पीनं दर्शवतो, हे तुम्हाला माहिती आहे, पीनी. ठीक आहे, त्यानंतर असतो दर. बघा काय असतो, दर. बघा ठीक आहे, दर मित्रांनो, दरला आपण इंग्लिशमध्ये रेट म्हणतो. काय म्हणतो, रेट. म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये आरनं दर्शवतो. कशानं दर्शवतो, आरने. ठीक आहे, बघा हा आर. तसेच त्यानंतर आहे मित्रांनो आपला मुद्दत. ठीक आहे, बघा काय आहे, मुद्दत. आणि मुद्दत म्हणजेच काय, काळ. काळ म्हणजे टाईम, म्हणजे आपल्याला टाईम दिलेला असतो की त्या टायमापर्यंत ही मुद्दल तुम्ही वापस करा, व्याजासकट किंवा मग व्याज द्या, असं काहीतरी प्रकार असतो. ठीक आहे, तर पहा लक्ष द्या. मग मी इथं मुद्दल त्याला आपण इंग्लिशमध्ये टाईम म्हणतो, म्हणून टीनं दर्शवतो. ठीक आहे, आणि ती अजून एक याच्यामध्ये असते, ते म्हणजे रास. ठीक आहे, रासला आपण इंग्लिशमध्ये अमाऊंट म्हणतो, त्यामुळे आपण त्याला, ठीक आहे बघा मी लिहिली रास. काय लिहिलं, रास. या रासला इंग्लिशमध्ये आपण अमाऊंट म्हणतो, मी त्याला एनं दर्शवतो. ठीक आहे, बघा हे सर्व तुम्हाला माहीत आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, चला ही सूत्रसुद्धा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. बघा सूत्र बघ, ठीक आहे, सरळ व्याज. बघा सरळ व्याजाचं सूत्रही तुम्हाला माहिती आहे की सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला मुद्दत आणि भागीला 100. ठीक आहे, बघा भागीला 100. ठीक आहे मित्रांनो, बघा हे तुमचं एक आपलं सरळ व्याजाचं सूत्र आहे. ठीक आहे, हे काय सरळ व्याजाचं सूत्र आहे, परंतु मित्रांनो या सूत्राने आपण गणित करायला थोडासा टाईम लागतो. ठीक आहे, बघा थोडासा टाईम लागतो, त्यामुळे आता काही बेस्ट मेथड आलेले आहेत, जसे की रेशिओ मेथड. त्या रेशिओ मेथडनं मी तुम्हाला काही गणित सांगणार आहे, ते थोडंसं लक्ष द्या. ओके, पहा आता मित्रांनो लक्ष द्या. मी समजा या तुम्हाला पहिलं गणित या फॉर्म्युल्यानं सोडून दाखवतो, नंतर आपली रेशिओ मेथड. ओके चालेल, पहा लक्ष द्या. आता मी समजा लिहिलं मित्रांनो मुद्दल. ठीक आहे, पहा आता हे मी पी लिहिला. पी म्हणजे काय, प्रिन्सिपल मुद्दल दिली. ओके, बघा मुद्दल किती दिलेली आहे मित्रांनो, बघा हे लिहिले मी 2000 रुपये. ठीक आहे, दरला आपण रेट म्हणतो, म्हणून आरनं दर्शवलं. समजा दर आपल्याला 10% दिलेला आहे. किती दिलेला आहे, 10%. बघा मी लिहिलं 10%. ओके, त्यानंतर आपला जो टाईम आहे, टाईम बघा किती वर्ष दिलेला आहे, 3 वर्ष. बघा काय लिहिलं मी, 3 वर्ष. ठीक आहे, हा टाईम आहे 3 वर्षाचा मित्रांनो. ओके, आता हे तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये टाकून सोडवू शकता. ओके, बघा आता मी तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये टाकून दाखवतो, लक्ष द्या. ठीक आहे, आता मित्रांनो बघा आपली मुद्दल दिलेली किती, 2000 रुपये. मी लिहिले हे सरळ व्याज बरोबर 2000 रुपये. बघा किती लिहिले, 2000 गुणिला दर किती आहे आपला, 10%. मी लिहिले 10% गुणिला त्यानंतर आपल्याला काळ म्हणजेच मुदत किती दिली आहे, 3 वर्ष. हे लिहिले 3 वर्ष आणि त्याच्या छेदामध्ये 100. आता 100 का घेतले, कारण की दर जो आहे हा दर कशामध्ये दिलेला आहे, पर्सेंटेज, टक्केवारीमध्ये दिलेला आहे, म्हणून आपण भागाकारामध्ये 100 घेतले. ओके, चला बघा तर मित्रांनो बघा ह्या 2 झिरो बरोबर आपण हे 2 झिरो काढले. ठीक आहे, बघा आता राहिलं काय मित्रांनो, 20. हे लिहिले 20 गुणिले 10 आणि गुणिले 3. ओके, बघा याचा जर तुम्ही गुणाकार केला मित्रांनो, तर आपल्याला सरळ व्याज मिळते मित्रांनो. बघा किती, तर 600 रुपये. ठीक आहे, हे मिळालं आपल्याला सरळ व्याज. ठीक आहे, पहा मित्रांनो आता मी तुम्हाला सूत्रांवर सोडून दाखवलं. ठीक आहे, हां चला सूत्रांवर सोडून दाखवलं, आपल्याला सरळ व्याज किती मिळालं, 600 रुपये. आता तुम्हाला एक याची बेस्ट मेथड, ती म्हणजे आपली रेशिओ मेथड, ती तुम्हाला सांगतो, ती तुम्ही सर्वांनी अप्लाय करायची आणि ह्याच पद्धतीने तुम्ही सर्वांनी ते गणित सोडवायचे. ओके, आता लक्ष द्या काय म्हणतो मी. ओके, पहा आता थोडंसं मित्रांनो हे क्लीन करतो. ठीक आहे चालेल, लक्ष द्या. आता बघा एक रेशिओ मेथड आपलं तुम्हाला मी आता सांगितलं की 600 रुपये आपला काय आलेला आहे, सरळ व्याज. ओके, आता बघा लक्ष द्या मित्रांनो, जो दर दिलेला असतो, पहा मी सर्वांनी लक्ष द्यायचं की जो आपल्याला दर दिलेला असतो या दराकडे लक्ष द्यायचं. दर काय दिलेला आहे, म्हणून लिहिला मी दर 10%. बघा किती लिहिला,
10%. आणि पर्सेंटेजमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 10%ची व्हॅल्यू काय आहे, म्हणून लिहिलं मी 10%ची व्हॅल्यू आहे 1/10. ठीक आहे, काय आहे 1/10. माहीत नसेल तर कसं करायचं ते सुद्धा सांगतो, लक्ष द्या. बघा इथं हे जे 10% दिलेलं आहे हे 10 लिहिले आणि टक्केवारीचे चिन्ह आहे म्हणून छेदामध्ये 100 लिहा. बघा हे शून्य कटला 1/10 म्हणून मी इथं किती लिहिले 1/10 लिहिली. ठीक आहे, आता लक्ष द्या काय करायचं. ही जी छेदामध्ये असते मित्रांनो ही मूळ किंमत म्हणजे आपली काय दिलेली असते, मुद्दत दिलेली असते. काय असते, मुद्दत. आणि जे वरचं असते मित्रांनो हे व्याज असते. काय असते, व्याज. परंतु हे व्याज किती वर्षाचं, एका वर्षाचं. 8 रुपये सॉरी 10 रुपयावर किती व्याज, 1 रुपया. किती वर्षाचं, एका वर्षाचं. मग आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, बघा हे प्रिन्सिपल, पी म्हणजे प्रिन्सिपल, त्यानंतर आय इंटरेस्ट म्हणजे व्याज, आणि एक असतो अमाऊंट, अमाऊंट म्हणजे रास. ठीक आहे, याचा आपल्याला रेशिओ मिळतो. काय मिळतो, रेशिओ. ठीक आहे, बघा रेशिओ काय मिळतो, रेशिओ. ठीक आहे, बघा आपल्याला काय मिळतो याचा रेशिओ. जसा की मुद्दल, व्याज आणि अमाऊंट म्हणजे रास याचा रेशिओ मिळतो. चला पहा मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला या पूर्ण 10% याच्यावरून पूर्ण आपल्याला काय आहे ते सर्व सोडवायचं आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या. याच्यामध्ये मुद्दल बघा, मुद्दल किती दिलेली आहे, 10. व्याज हे एका वर्षाचं आहे मित्रांनो. मी तुम्हाला 3 वर्षाचं विचारलं. सरळ व्याज हे प्रत्येक वर्षासारखं असते. एका वर्षाला 1 रुपया, 3 वर्षाला किती, 3. मग मला सांगा इथे एका वर्षाचं 1 तर 3 वर्षाचं किती, 3. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की व्याज आणि मुद्दल हे दोन्ही मिळून काय असते, रास. म्हणजे सांगा 10 आणि 3 हे किती झालं, 13. बघा हे काय आपली रास. ठीक आहे, आता आपल्याला दिलेलं काय आहे मित्रांनो, लक्ष द्या की मुद्दल दिलेली आहे म्हणजे पी ची किंमत दिलेली आहे. मग चला पी ची किती दिलेली आहे, 2000 लिहिले की मी 2000. आता आपल्याला व्याज काढायचं, रास काढायची, सर्वच निघून जाते. ठीक आहे, लक्ष द्या कसं पहा. मग हे लिहिले मी 2000. मला सांगा या 10चे हे 2000 किती पट आहेत मित्रांनो, तर बघा हे किती पट आहेत, तर बघा हे 200 पट आहेत. किती आहेत, 200 पट. ठीक आहे, मग आता ही जर 200 पट असेल तर सगळ्याचे 200 पट करून टाका, तुम्हाला व्याज मिळते, रास मिळून जाते, सर्वच. बघा आता कसं, या 300चे जर तुम्ही 200 पट केले, बघा किती पट, 200 पट. बघा 200 पट केले तर किती येतात, 600. हे किती आले, 600. आणि या 13चे जर तुम्ही 200 पट केलं तर किती येते, 2600. बघा हे तुम्हाला सर्वच मिळालं. हे तुमचं व्याज आहे आणि ही तुमची काय मित्रांनो, रास आहे. ठीक आहे, ही आहे बेस्ट मेथड, ती म्हणजे रेशिओ मेथड. ठीक आहे, चला आता हे तुम्हाला मी बेसिक सर्व समजून सांगितलं. आता आपण लगेच प्रश्नाला सुरुवात करूया. लक्ष द्या पुढचा प्रश्न काय आहे तो. ठीक आहे, चला पहा. आता बघा प्रश्न पहा. प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, दर साल दर शेकडा 12.5% दराने एका रकमेची 3 वर्षाची रास दिलेली आहे, तर ती रक्कम कोणती. बघा मी तुम्हाला आता तर रास काढून दाखवली होती, त्याच पद्धतीने हे सुद्धा गणित करायचं आहे. लक्ष द्या आता कसं. बघा मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कशावर फोकस करायचा, दिलेला दर. दर किती आहे, 12.5%. बघा मी लिहिला हा दर. बघा दर किती आहे, 12.5%. ठीक आहे, शेकडेवारीमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे 12.5ची व्हॅल्यू काय असते. ठीक आहे, म्हणून लक्ष द्या. बघा 12.5% म्हणजेच काय आहे, 1/8. किती आहे, 1/8. ठीक आहे, पहा 1/8. आता याच्यामध्ये मी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की ही असते आपली मुद्दत. काय असते मित्रांनो, मुद्दत. आणि हे जे वरच असते हे काय आहे, व्याज. ठीक आहे, हे काय आहे आपलं व्याज. ठीक आहे, पहा लक्ष द्या, हे व्याज दिलेलं आहे. आता आपल्याला काय माहित पाहिजे, याच्यामध्ये एकतर मुद्दत किंवा दिलेली रास. इथे आपल्याला दिलेलं काय मित्रांनो, रास दिलेली आहे. काय दिलेली आहे, रास. म्हणून आता लक्ष द्या, पहा आपल्याला काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली रेशिओ मेथड कशाचा, पी आय आणि ए म्हणजेच काय, पहा लक्ष दे, हे लिहिलं पी, हा आय आणि हे ए. ओके, हां आता हे पी आय ए काय हे तुम्हाला माहिती आहे, प्रिन्सिपल, आपलं व्याज आणि रास. ओके, सर्व माहिती आहे. चला आता मित्रांनो मला सांगा, याच्यामध्ये मुदत आपली किती आहे, 8. किती आहे, 8. व्याज बघा इथं व्याज किती आहे, 8 वर 1, परंतु एका वर्षाचं इथं विचारलं किती, 3 वर्षाचं. मग मला सांगा किती येईल इथं, 3. ठीक आहे, आणि रास 8 आणि 3 एकूण किती झाले, 11. ठीक आहे, ही काय मिळालं आपल्याला, रास. काय मिळाली, रास. आता मित्रांनो तुम्ही लक्ष द्या, बघा थोडंसं याच्यामध्ये आपल्याला किंमत दिलेली आहे कशाची, हे तुम्ही फक्त लक्ष द्यायचं. ओके, पहा आता लक्ष द्या, ही जी आपल्याला काय दिलेली आहे, रास. म्हणजे ही 11ची किंमत दिलेली आहे आपल्याला किती, 1210 रुपये. किती दिलेली आहे, 1210 रुपये. ठीक आहे, पहा आपल्याला किती दिली, 1210 रुपये. ठीक आहे, 1210 रुपये ही कशाची, 11 युनिटची किंमत दिली आहे. तुम्ही आता हे किती पट आहे त्या प्रकारे तुम्ही काढू शकता. पहा याला 11ने जर भागलं तर मित्रांनो 110 पट. किती आहे,
110 पट. बघा किती आहे 110 पट. मग तुम्ही प्रत्येकाची 110 पट करा, तुम्हाला व्याज मिळेल, ती रक्कम सुद्धा मिळेल. म्हणजे काय तर प्रिन्सिपल. मला सांगा या तीनची जर तुम्ही 110 पट केली तर मित्रांनो 11 आणि 3 33 330 रुपये हे काय आहे मित्रांनो व्याज आहे. काय आहे व्याज आहे. तसेच सांगा या 8चे तुम्ही 110 पट केले. बघा 110 11 8 88 880 रुपये हे काय आले तुमचं ती मुद्दल आली. ठीक आहे समजलं का तुम्हाला. ठीक आहे पहा मित्रांनो एकदम बेस्ट मेथड. म्हणून आपल्याला विचारलं काय पहा तर दर साल दर शेकडा 12.5% दराने एका रकमेची 3 वर्षाची रास 1210 रुपये होते. तर ती रक्कम कोणती. तर मित्रांनो ती रक्कम कोणती तर ती आहे 880 रुपये. ठीक आहे अशा प्रकारे आपण आता दुसरं गणित घेऊ. ठीक आहे अशाच प्रकारे दुसरं गणित पहा लक्ष द्या. तर पहा अशा प्रकारे आता दुसरं गणित लक्ष द्या. ठीक आहे चला पहा आता मित्रांनो दुसरं गणित काय आहे. दर साल दर शेकडा 10% दराने 5000 रुपये रकमेवर मिळणारं 2.5 वर्षाचं सरळ व्याज किती. ठीक आहे आता हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे 2.5 वर्षाचं सरळ व्याज किती. आता पहा मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं दर लिहून घ्या. दर किती दिलेला आहे तो लिहून घ्या. तो 10% दर दिलेला आहे. किती आहे 10%. बघा याआधी मी तुम्हाला 10%ची व्हॅल्यू सांगितली. 10%ची किंमत किती आहे 1/10. मग लिहिलं आपण 1/10. बघा लिहिलं मी 1/10. हे काय असते ही असते आपली मुद्दत. हे काय असते आपलं व्याज. ठीक आहे हे तुम्हाला मी आज पहिल्या गणितामध्ये सांगितलं. बस तशा प्रकारे किमती मांडून टाका तुम्हाला सर्व मिळून जाईल. परंतु इथं थोडंसं बघा इथं आपल्याला 2.5 वर्षात दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 2.5 वर्षाचं. म्हणून याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो एक छोटीशी कन्सेप्ट अजून बघा लक्ष द्या. ठीक आहे लक्ष द्या काय आता हे तर तुम्हाला माहीतच आहे. पहा आता मला सांगा एका वर्षाचं 10%. बघा एका वर्षाचं किती मिळते 10%. दुसऱ्या वर्षाचं किती 10%. परंतु इथे विचारलं किती 2.5 वर्षाचं म्हणजे 10 पहिल्या वर्षाचं दुसऱ्या वर्षाचं 10. परंतु इथं 2.5 वर्ष विचारलेलं आहे म्हणजे 10 पहिलं 10 दुसरं आणि त्याच्यानंतर 5%. म्हणजे एकूण दर झाला किती 25%. दर किती झाला मित्रांनो 25%. म्हणून लक्षात ठेवा दर आपला झालेला आहे तो 25%. दर किती झालेला आहे तो 25%. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे दर काढायचा असेल तर काय करावं लागते. ठीक आहे हा आपला काय दिलेला आहे हा दर दिलेला आहे. ठीक आहे दर पहा या 10% हा वार्षिक दर आहे. परंतु इथं आपल्याला 2.5 वर्षाचं विचारलं. याआधी पण तुम्ही तसे करू शकले असते. ठीक आहे परंतु इथं कसं आहे पॉईंटमध्ये म्हणून मी तुम्हाला एक शॉर्टकट म्हणल्यापेक्षा काय आहे की कसं कन्सेप्ट आहे ती तुम्हाला सांगितली. ठीक आहे आता हे तुम्हाला कळालं का. लक्ष द्या आता. आता बघा 25%. मित्रांनो मला सांगा की 25%ची किंमत किती असते 1/4. ठीक आहे माहीत नसेल ते सुद्धा सांगतो पहा 1/4. आता हे 1/4 कुठून आले हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. लक्षात ठेवा. बघा हे मी लिहिले 25. पहा किती लिहिले 25 आणि छेदामध्ये टक्केवारी म्हणून 100. बघा 25 1 25 25 चोक 100 म्हणजेच किती आलं 1/4. आता हे समजलं का किंमत तुम्हाला. ठीक आहे चला आता लक्ष द्या. छेदामध्ये काय असते मुद्दल वर दिलेलं आहे हे तुम्हाला पी आणि हा आपला काय असतो व्याज. ठीक आहे आता मला सांगा मित्रांनो आपलं पी हे आय आणि ए. ओके हां आता पी म्हणजे मुद्दल. सांगा बरं मला मुद्दल किती दिलेली आहे इथं किती दिलेली आहे 5000 रुपये. हे लिहिली मी 5000 रुपये. बघा 5000 रुपये. ठीक आहे ओके मी लिहून घेतो काही हरकत नाही टेन्शन नका घेऊ. लक्ष द्या हे 2.5 वर्ष आहे ते पण टेन्शन नको घेऊ. फक्त लक्ष द्या मित्रांनो हा आपला हा जो 25% आहे हा जो दर आलेला आहे हा 2.5 वर्षाचा आलेला आहे. म्हणून मला सांगा हे काय आहे मित्रांनो ही 4 आहे ही काय आहे 2.5. हे आपलं काय दिलेलं आहे पी म्हणजे काय मुद्दत. ठीक आहे सॉरी मुद्दल आणि नंतर हा आय आहे. हा आय काय आहे आपला व्याज आहे. हे किती वर्षाचं व्याज आहे 2.5 वर्षाचं व्याज आहे. किती वर्षाचं आहे 2.5. कारण काय आपण इथं काय केलं मित्रांनो या दरानं या वर्षाला गुणलं म्हणजे काय झालं दोघांचे गुणाकार केला म्हणून आपल्याला ते किती 2.5 वर्षाचं व्याज मिळालं. ठीक आहे म्हणून इथं व्याज किती आहे तर मित्रांनो इथे एकच व्याज आहे. किती आहे एक व्याज. ठीक आहे बघा किती आहे हे एक व्याज दिलेलं आहे. ओके आणि आता आपल्याला माहित पाहिजे अमाऊंट म्हणजे रास. ठीक आहे रास मला सांगा मग 4 आणि 1 किती झालं 5. हे काय आपली रास. ठीक आहे बघा हे काय आपली रास. ठीक ही आपली दिलेली रास. ओके आता मला सांगा आपल्याला दिलं काय गणितामध्ये पहा गणितामध्ये दिलं काय 5000 रुपये. काय दिलं 5000. 5000 काय आहे मित्रांनो हे लिहिले मी 5000 1 2 3. हे 5000 रुपये काय आहे आपले पीची व्हॅल्यू. पी म्हणजे काय प्रिन्सिपल. काय दिलेलं आहे प्रिन्सिपल. ओके लक्ष द्या. मग मला सांगा मित्रांनो ही याची किती पट आहे
किती पट हे तुम्ही काढायचं कसं, या 5,000ला 4 भागा सर्वजण, ठीक आहे, तुमचं उत्तर मिळून जाते. पहा ही जी दिलेली आहे ही 1250 पट, बघा किती आहे, 1250 पट दिलेली आहे मित्रांनो, ठीक आहे. मग तुम्हाला याची पण 1250 पट करायची आणि याची पण 1250 पट करायची, ठीक आहे. पहा आता लक्ष द्या, मी लिहिली याची 1250 पट, बघा याची 1250 पट जर केली मित्रांनो तर एकने 1250 गुणलं काय सारखंच उत्तर येते, म्हणून मी लिहिली इथं 1250, ठीक आहे. बघा आपलं काय आलं, व्याज आलं. आणि मित्रांनो आपल्याला गणितामध्ये काय विचारलं होतं, दर साल दर शेकडा 10% दराने 5,000 रुपयावर मिळणारे 2.5 वर्षाचं सरळ व्याज किती, तर मित्रांनो किती येईल, 1250 रुपये, ठीक आहे. किती येईल आपलं, 1250 रुपये, ठीक आहे, कळालं, ठीक आहे. हां तुम्ही हे पण काढू शकता, बघा या 1250ला तुम्ही 5 जर गुणलं तर काय मिळते आपल्याला, अमाऊंट रास पण मिळेल, ठीक आहे. हे तुम्हाला होमवर्कसाठी, ठीक आहे, तुम्ही करायचं. चला आता यानंतर बघा समोर बघा, आता आपलं एक समोर गणित आहे की दर साल दर शेकडा 16.66% दराने, बघा 36,000 रुपया रकमेवर मिळणारं 3 वर्षाचं सरळ व्याज किती, ठीक आहे. हे तुम्हाला आता मी तुम्हाला तेच पद्धतीने सांगणार आहोत की ज्या पद्धतीनं मागचं गणित झालं त्याच पद्धतीने हे सुद्धा सोडवायचं. ओके, पहा आता मित्रांनो दर दर पहा मित्रांनो, दर आपल्याला दर दिलेला किती, 16.66%, बघा किती दिलेला आहे तो, 16.66%, ठीक आहे. चला आता मित्रांनो तुम्हाला माहित पाहिजे 16.66%ची व्हॅल्यू किती, सांगा मग पटकन. 16.66%ची व्हॅल्यू असते 1/6, किती असते, 1/6, लक्षात ठेवायचं सर्वांनी, ठीक आहे. चला मग सांगा हे काय असते आपली पी, हे काय दिलेलं आहे आय, ओके. आणि विचारलं किती, 3 वर्षाचं, मग चला मांडून टाका, हे मांडला मी पी, हे मांडला आय आणि हा मांडला आय, ठीक आहे. म्हणजे काय, पी म्हणजे आपली प्रिन्सिपल, इंटरेस्ट आणि अमाऊंट, ठीक आहे. चला आता मला सांगा मित्रांनो, प्रिन्सिपल किती आहे 6, इंटरेस्ट व्याज किती आहे 1, हे एका वर्षाचं आहे, विचारलं किती 3 वर्षाचं, मग मला सांगा एका वर्षाचं 1, 3 वर्षाचं किती 3, म्हणून इथे लिहिले मी 3. आणि अमाऊंट दोघाची बेरीज किती येते 9, मग हे काय झालं अमाऊंट, हे आपल्याला मिळाला याचा रेशिओ, ठीक आहे. म्हणजे आपल्याला मिळाला याचा रेशिओ, ठीक आहे. मग आपल्याला दिलेलं काय गणितामध्ये हे चेक करा तुम्ही सर्वजण. चला लक्ष द्या, पहा आता मला सांगा आपल्याला दिलं काय, ही 36,000 रुपये काय दिलेलं आहे, प्रिन्सिपल, मग मांडून टाका प्रिन्सिपल, हे लिहिले मी 36,000, 1 2 3, ओके. लक्ष द्या की दिलेलं आहे 36,000 रुपये, मग मला सांगा याचे किती पट आहेत, 6, हे 6,000 पट, बघा किती आहेत 6,000 पट, बघा काढली का आपण पट, काढली पट किती आली 6,000 पट आली, म्हणून तुम्हाला या प्रत्येकाची 6,000 पट, याची मी 6,000 पट केली, याची सुद्धा 6,000 पट करा, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, बघा इथं व्याज मिळेल 6×18, हे लिहिले मी 18,000 रुपये, हे तुम्हाला मिळालेलं आहे व्याज, काय मिळालेलं आहे व्याज. आणि तसंच 9×54, बघा हे लिहिले 54,000, हे तुम्हाला मिळालेलं आहे काय रास, ठीक आहे. बघा एकदम सोपी पद्धत आहे, त्यामुळे तुम्ही याच पद्धतीने प्रत्येक गणित करायचं आहे, ठीक आहे, समजलं. चला समोरील गणित घेऊ, ओके. चला काही हरकत नाही, ओके. पहा आता यानंतर समोरील गणित, लक्ष द्या मित्रांनो, लक्ष द्या. आता आपल्याला काय समोरील गणित सांगितलं होतं तुम्हाला, या गणिताकडे लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या. पहा मित्रांनो दर, आता मित्रांनो मला सांगा दर, दर किती दिलेला आहे 14.28%, पहा किती दिलेला आहे 14.28%, 14.28%ची व्हॅल्यू माहीत पाहिजे आपल्याला किती आहे, ओके. पहा मग सांगा 14.28%ची व्हॅल्यू किती आहे, पटकन सांगायचं 1/7, हे तुम्हाला माहिती आहे काय असते पी आणि हे काय असते आय, आय म्हणजे इंटरेस्ट व्याज, ठीक आहे, लक्षात ठेवा, ओके. आता पहा लक्ष द्या मित्रांनो, पी आय आणि त्यानंतर आहे आपल्याला दिलेला अमाऊंट, ठीक आहे ए. मला सांगा मित्रांनो पी म्हणजे 7, प्रिन्सिपल दिले 7, पहा मित्रांनो इथं पी दिलेलं आहे आपल्याला 7, ठीक आहे. आता हे जे व्याज आहे मित्रांनो हे एका वर्षाचं, इथं विचारलं पहा, इथं काय दिलेलं 3 वर्षाची रास दिलेली आहे, म्हणजे 3 वर्षाचं व्याज आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. काय आहे त्याच्यात 3 वर्षाचं व्याज दिलेलं आहे त्याच्यामध्ये मिसळलेलं आहे, म्हणून इथं 3, म्हणून हे लिहिले 3, कारण प्रत्येक वर्षाला व्याज कसं असते सारखं असते, एका वर्षाला 1 तर 2 वर्षाला 2 तर 3 वर्षाला किती 3, म्हणून मी इथं लिहिले 3 आणि 7 आणि 3 किती, हे झाले 10, ठीक आहे. हे काय आपली रास, इथं दिलं काय मित्रांनो, बा इथं काय दिलेलं आहे रास दिलेली आहे, काय दिलेली आहे रास, म्हणून इथं लक्षात ठेवा मी लिहिली ही 30,000, पहा किती लिहिले 30,000 रुपये ही रास दिली आहे. मग मला सांगा ही याची किती पट आहे मित्रांनो,
तर पहा ही याची 3000 पट आहे. किती आहे? 3000 पट. ओके, हे लिहिली मी 3000 पट. तर तुम्ही याची 3000 पट करा. हे लिहिली मी 3000 पट. 3 त्रिक 9. ठीक आहे, हे लिहिली 9000. आणि तुम्हाला याची सुद्धा काय करायचं? 3000 पट. हे लिहिली 3000 पट. 7 त्रिक 21 म्हणजे 21,000 रुपये ही काय आहे तुमची? काय मित्रांनो विचारलं काय? तर ती रक्कम आहे. रक्कम म्हणजे काय? प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. ठीक आहे, म्हणजे 21,000 रुपये आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, समजलं सर्वांना? चला आता समोरील गणित घेऊ, लक्ष द्या. अशाच प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे गणित सांगणार आहे एका शॉर्टकट म्हणल्यापेक्षा एका रेशो मेथडनं, आणि तुम्ही याच प्रकारे प्रत्येक गणित करायचं. ठीक आहे. आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करायचं, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आणि शेअर सुद्धा करा. ओके, चला समोर गणित लक्ष द्या. दर साल दर शेकडा 5% दरानं 5 वर्षात मित्रांनो काय इथं सॉरी इथं टायपिंग मिस्टेक आहे 5. ठीक आहे, 5 वर्षामध्ये एका रकमेवर सरळ व्याज 625 रुपये. ठीक आहे, पहा तर मित्रांनो इथं थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे, मी लिहून देतो. पहा तर इथं 5 वर्ष आहे. ठीक आहे, ओके लक्ष द्या किती आहे? 5 वर्ष. चला आता पहा आपल्याला दिलं काय? दर साल दर शेकडा 5% दराने 5 वर्षामध्ये एका रकमेवर 625 रुपये हे सरळ व्याज मिळते. तर ती रक्कम विचारली किती आहे. ठीक आहे, लक्ष द्या. मग ती रक्कम काढायची कशी? पहा मित्रांनो दर मी लिहिला दर. मला सांगा दर आपण प्रत्येक वेळेस लिहून घेतो. दर लिहून टाकला किती आहे? हे 5%. बघा 5%ची व्हॅल्यू काय असते हे तुम्हाला मी मागच्या वेळेस शिकवलं. बघा 5%ची व्हॅल्यू किती आहे? 1/20%. सॉरी 1/20. किती आहे? 1/20. आता मग तुम्ही माहीत पाहिजे सांगितलं की प्रत्येक गणितामध्ये हे पी हा आपला आय. ठीक आहे, परंतु हे एका वर्षात असते, वार्षिक असते. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. मग आपण लिहिलं हा आय, हा ए आणि हा पी. ठीक आहे, चला आता मग सांगा आपल्या किमती आहेत त्या लिहून घ्यायच्या पटापट लगे. काय दिलेलं आहे ते? ठीक आहे, चला मग हे काय दिलेलं आहे? 20. पहा हे 20 आपली प्रिन्सिपल. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला हे जे एका वर्षात दिलेलं आहे इथं किती आहे? 5 वर्षाचं म्हणजे हे 5. आणि आपली जे अमाऊंट 20 आणि 5 हे लिहिले 25. ठीक आहे, काय आहे? 25. इथपर्यंत समजलं? ठीक आहे, चला मित्रांनो गणितामध्ये दिलं मित्रांनो सरळ व्याज. काय दिलेलं आहे? सरळ व्याज दिलेलं आहे. मग सरळ व्याज जर दिलेलं असेल तर काहीच नाही मित्रांनो, रेषेवाला पटकन त्याच्यामध्ये किती पट आहे ते काढून टाका, तुम्हाला ज्या बाकी सर्व किमती मिळून जातील. आता लक्ष द्या कसं. मग मला सांगा हे किती दिलेलं आहे? 625. काय दिलेलं आहे? सरळ व्याज. याच्यामध्ये सरळ व्याज म्हणजे काय? इंटरेस्ट. मग या 5चीच व्हॅल्यू तुम्हाला 625 दिलेली आहे. किती दिलेली आहे? 625. मग मला सांगा ही 625 या 5चे किती पट आहे? तर 125 पट आहे. बघा किती आहे? 125 पट. विचारलं काय तुम्हाला? ती रक्कम काढायची. मग ती रक्कम काढायची असेल तर पटकन त्याचा गुणाकार करून टाका. या 20ची तुम्ही 105 पट करा. सॉरी 125 पट करा. जर याला गुणलं मित्रांनो तर काय येते ते तुम्ही सर्वांनी मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायचं की ही रक्कम आणि अमाऊंट काय येते ते. ठीक आहे, सर्वांनी कमेंट करायची. हे मी तुम्हाला मुद्दामून सांगणार नाही. आतापर्यंत मी तुम्हाला 4 ते 5 असे गणित अशा प्रकारे तुम्हाला गणित सांगितले, परंतु या गणितामध्ये सर्वांनी प्रिन्सिपल आणि अमाऊंट काढून सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं. आणि तुम्हाला सर्वांना व्हिडिओ कसा वाटला ते एकदाच मला कमेंटमध्ये सांगायचं. आणि अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ आता इथून पुढे अपलोड करणार. तर लक्ष द्या, हे आजचा आपला सरळ व्याजचा टॉपिक होता. तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चला भेटूया आपण. धन्यवाद मित्रांनो.